नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज, लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज लाल भोपळ्याची भजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. अर्धा किलो भोपळा घेतला. भोपळ्याचे तुकडे करून घेऊ. भोपळ्याचे सालीसकट तुकडे करून घ्यायचे. याप्रमाणे सर्व भोपळा कापून घ्यायचा. भोपळ्याच्या फोडी करून झाल्यात. आता भोपळा शिजवून घेऊ. कुकर तापायला ठेवला. एक पळी तेल टाकलं. पाव चमचा मोहरी टाकली. अर्धा चमचा जिरे टाकले. पाव चमचा हिंग टाकला. 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. कढीलिंबाची पानं टाकली. पाव चमचा मोहरी टाकली. अर्धा चमचा जिरे टाकले. पाव चमचा हिंग टाकला. 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. कढीलिंबाची पानं टाकली. हळद टाकली. पाव चमचा मीठ टाकलं. त्यातच आता लाल भोपळा टाकायचा. भोपळा परतून घ्यायचा. गॅस फुल आहे. भोपळा 2-3 मिनिटापर्यंत परतून घेतला. आता कुकरचं झाकण लावून घेऊ. भोपळ्यात पाणी टाकायचं नाही आणि मध्यम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची. एक शिटी झाली की गॅस बंद करायचा. एक शिटी झाली, गॅस बंद केला. लाल भोपळ्याचे भजे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो शिजवलेला भोपळा, 1 वाटी डाळीचे पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त, अर्धी वाटी कोथिंबीर, पाव चमचा कुकिंग सोडा, अर्धा इंच आले बारीक केलेले, 4-5 लसूण पाकळ्या बारीक केलेल्या, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त, तळण्यासाठी तेल आवश्यकतेनुसार, आलं, लसूण, ओवा, हिंग, जिरे आणि मीठ शिजवलेल्या भोपळ्यात एकजीव करून घेऊ. कोथिंबीर टाकून घेऊ. सर्व वस्तू एकजीव करून घेतल्या. डाळीचे पीठ टाकलं. ते सुद्धा एकजीव करून घेऊ.
डाळीचं पीठ मिक्स करून घेतलं. अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलं. गव्हाचं पीठ आवश्यकतेनुसार टाकायचं. कढईत तेल तापायला ठेवलं. सोडा टाकला. सोडाही मिक्स करून घेऊ. आता आपण भजे बनवून घेऊ. आपण हव्या त्या आकारात भजे बनवू शकतो. भजे तळून झालेत, काढून घेऊ. याप्रमाणे सर्व भजे काढून घ्यायचे. लाल भोपळ्याची भाजी शक्यतो कोणाला आवडत नाही. लाल भोपळ्याचे भजे चवीला खूप छान लागतात. आपले भोपळ्याचे भजे तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.